लोहगड प्रकरणात तपास करताना पोलिसांचं लक्ष एका विचित्र डिटेलकडे गेलं। जून महिन्यातील 33 अंश सेल्सिअस तापमानात एका व्यक्तीनं अंगात हुडी किंवा स्वेटर घातलेलं होतं आणि यावरूनच लोहगड प्रकरणात काय घडलं याचा त्यांनी छडा लावला। लोहगड किल्ल्याच्या तिकीट काउंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 18 जून रोजी हा हुडी घातलेला तरुण 26 वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची 20 वर्षाची फियॉन्से सिया गोयल यांचा पाठलाग करताना दिसला। त्याच्या काही तासानंतरच केतनचा मृत्यू झाला। हे सीसीटीव्ही फुटेज तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा ठरलं। लपवलेला चेहरा, उन्हाळ्याच्या दिवसातील ते थंडीचे कपडे आणि संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांना या अपघाती मृत्यूवरती शंका आली। पोलिसांचा संशय आणखीन बळावला जेव्हा त्यांना समजलं की केतनच्या मृत्यूच्या दिवशी चेतन त्याचा मोबाईल स्वतःच्या दुकानातच सोडून आला होता आणि त्याची इंटरनेट सेवाही बंद होती। तपास अधिकाऱ्यांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम टप्प्याटप्प्यानं समोर आणलाय आणि तोच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। या तपासात सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं असं सांगितलं की सुरुवातीच्या चौकशीतच केतनच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते। तपास करत असताना अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यामुळे संशय बळावला आणि सखोल चौकशी सुरू करण्यात आली। आम्ही किल्ल्याच्या तिकीट काउंटरचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जिथे केतन आणि सिया हे एकत्र चालताना दिसत होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। हे फुटेजचे बारकाईनं बघत असताना पोलिसांना एक तिसरी व्यक्ती या जोडप्याचा पाठलाग करताना दिसली। त्या व्यक्तीनं शॉर्ट्स आणि हुडी घातली होती। हुडीचा पुढचा भाग इतका खाली ओढला होता की त्याचा चेहरा दिसत नव्हता। एवढंच नाही तर त्याने हुडीवरून हेडसेटही लावला होता। दुसऱ्या एका फुटेज क्लिपमध्ये सियानं अचानक मागे वळून पाहिलं आणि त्याच वेळी हुडी घातलेल्या व्यक्तीनं तातडीनं खाली बसून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। अधिकाऱ्यांना पुढे सांगितलं की तपास पथकानं त्यानंतर 18 जून रोजीच्या हवामानाची माहिती घेतली। त्यांना जेव्हा 18 जून रोजीच्या त्या ठराविक वेळेचं तापमान तपासलं तेव्हा ते 33 अंश सेल्सिअस होतं। इतक्या कडक उन्हात कोणी हुडी का घालेल या प्रश्नानं तपासाची दिशा बदलली असं सुद्धा ते अधिकारी पुढे म्हणाले। आता 18 जूनला नक्की काय घडलं बघा। तपास अधिकाऱ्यांच्या मते 18 जून रोजी सियाचा ग्रुप जेव्हा लोहगड किल्ल्यावरती पोहोचला तेव्हा चेतन प्रत्यक्ष त्यांच्यासोबत दिसलाच नव्हता। लोकेशन ट्रॅक होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचा फोन दुकानातच ठेवला होता आणि त्याच्यासोबत त्यांनी एक कर्मचाऱ्याचा फोन घेतला होता। आता चेतनच्या फोनचं इंटरनेट कनेक्शनही सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत बंद होतं ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला। आता तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी त्याच दिवशी चेतनच्या नंबरवरती आलेल्या सगळ्या इनकमिंग कॉल्सची चौकशी केली। फोन करणाऱ्यांनी हे सांगितलं की चेतननं स्वतः फोन उचलला नव्हता तर त्याच्या दुकानावरील कामगारांनी फोन उचलला। जेव्हा सियाचा ग्रुप किल्ल्यावरती एका तीव्र उताराच्या आणि खोल कड्याच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा चेतन मागून तिथे आल्याचा पोलिसांनी आरोप केलाय। केतन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। यानंतर सियानी लोणावळा ग्रामीण पोलिसांना फोन करून सांगितलं की तिचा फियॉन्से फोटो काढताना घसरून दरीत पडला। तिने सोसाट्याचा वारा असल्याचं सांगत हा एक अपघात असल्याचा बनाव केला। पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती। 19 जून रोजी रेस्क्यू टीमनं दुर्गम भागातून केतनचा मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात नेला असता त्याला मृत घोषित करण्यात आलं। सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आणि कॉल डिटेल रेकॉर्ड्स व डिजिटल संभाषणांचा तांत्रिक अभ्यास केला। तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सियाच्या कॉल रेकॉर्ड्सवरून तिचं चेतनसोबत मोठ्या प्रमाणावरती संभाषण होत असल्याचं उघड झालं। दोघांमध्ये दीर्घ काळापासून हजारो कॉल्स झाले होते ज्यामध्ये अनेक संभाषणं तासनतास चालली होती असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। तांत्रिक विश्लेषणामुळे या दोघांमधील जवळचे संबंध आणि एका पूर्वनियोजित कटाचा उलगडा झाला। आम्ही त्यानंतर चेतन चौधरीचे फोटो आणि सोशल मीडिया प्रोफाइल्स तपासलं। त्या फोटोंची तुलना किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमधील हुडी घातलेल्या व्यक्तीशी केली असता तो चेतनच असल्याचं स्पष्ट झालं असं ते पुढे म्हणाले। सियानं चेतनसोबत असलेले प्रेमसंबंध आणि केतनसोबत लग्न न करण्याची इच्छा हेच या हत्येमागचं मुख्य कारण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आता पुढे बघा, पुढे खूप इंटरेस्टिंग डिटेल आहे। चौकशी दरम्यान चेतनला जेव्हा विचारण्यात आलं की त्यांनी पळून जाण्याचा विचार का केला नाही आणि केतनला संपवण्याचा मार्ग का निवडला
त्यावर त्यांनी असं सांगितलं की सियाला साखरपुडा तोडणं किंवा चेतन सोबत पळून जाणं मान्य नव्हतं, कारण यामुळे तिच्या कुटुंबाची समाजात नाचक्की झाली असती असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आणि मग अधिकाऱ्यांनी पुढे ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतन आणि सियाचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये उदयपूरमधल्या एका पॅलेसमध्ये त्यांचा भव्य विवाह सोहळा जो आहे तो नियोजित करण्यात आला होता. लग्नासाठी पॅलेस बुकही करण्यात आलं होतं. केतनच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की सियानी या लग्नाबाबत आधी काही शंका व्यक्त केल्या होत्या आणि लग्न हे 1 वर्ष पुढे ढकलण्याबाबत विचारलं होतं. केतनची बहीण संजना आणि इतर नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीतून असं समोर आलं की सिया केतनकडे सतत लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट करत होती. तपास अधिकाऱ्यांच्या मते सियानी 31 मे रोजी केतनला लोहगडला नेलं आणि पुन्हा 4 जूनला जाण्याचा बेत आखला होता, पण केतनच्या आईनं त्याला जाण्यापासून रोखलं. पोलिसांच्या आरोपानंतर 14 जून रोजीही सियानी केतनला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण केतननी एका झुडपाचा आधार घेतल्याने तो वाचला. केतननी ज्या वेळेला तिला विचारलं की तू हे असं का केलंस, तेव्हा तिथे साप असल्याचा बहाणा तिने दिला आणि आपण त्याचा जीव वाचवत असल्याचं भासवलं. त्यानंतर 18 जून रोजी अंतिम प्लॅन अंमलात आणण्यात आला. केतनचा मृत्यू हा अपघात नसून सिया आणि 22 वर्षीय केतन चौधरी यांनी मिळून केलेला पूर्वनियोजित खून होता या निष्कर्षापर्यंत आता पोलीस पोहोचलेत. सध्या सिया आणि चेतन दोघंही पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे या सगळ्यामध्ये फक्त प्लॅनिंग होतं, तिला केतनशी लग्न करायचं नव्हतं, चेतनवर तिचं प्रेम होतं आणि या सगळ्यातूनच हा प्लॅन जो आहे तो आखण्यात आला. पण या सगळ्या तपासात जी एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरली ती म्हणजे ते सीसीटीव्ही फुटेज. आता याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग डिटेल असं आहे की ज्या वेळेला केतनचं कुटुंब हे लोहगडावरती गेलं, त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर कुटुंबाला जास्त संशय आला की इकडनं कोणीही असंच अचानक पडू शकत नाही, कारण तिथे बॅरिकेडिंग आहे, तिथे ग्रिल्स लावलेले आहेत आणि अचानक असं कोणी कसं काय पडू शकतं हा संशय केतनच्या घरच्यांना सुद्धा आलेला होता आणि मग तो त्यांनी पोलिसांसमोर मांडला आणि मग पोलिसांनी पुढे हा तपास केला. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आता सिया आणि चेतन या दोघांनी सुद्धा गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आता त्यांना काय शिक्षा होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.